मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। शरद पवार यांच्या पक्षाचे 8 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे खासदार पंतप्रधानांना भेटणार आहेत। याआधी शिंदेंच्या खासदारांसह टीएमसीतून फुटलेल्या खासदारांनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती। या सर्व भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेत सादर होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। तर आजचा दिवस महत्त्वाचा असेल। शरद पवार यांचे 8 खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा सरकारकडून सादर केलं जाण्याबद्दलच्या चर्चा सुरू असतानाच त्या पार्श्वभूमीवर होणारी ही भेट, यामुळे अर्थातच या संदर्भात प्रतिक्रिया उमटल्यात। राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्यात। विशेषतः महाविकास आघाडीतला जो मित्र पक्ष आहे काँग्रेस, त्यांच्या नेत्यांनी या सगळ्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। या भेटीगाठी कशासाठी असा सवाल करण्यात आलेला आहे। तर मतदारसंघातल्या कामांसंदर्भात, मतदारसंघातल्या विकासासंदर्भात एकत्रितपणे ही भेट असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। लक्ष आहे ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत। आता डिलिमिटेशनवर त्यांची भूमिका काय आहे आज बोलणं उचित नाही। तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत? पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहेत। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं। जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल। इच्छापेक्षा माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील, कोणी अनुपस्थित राहणार नाही। सगळं व्यवस्थित झालं डिलिमिटेशन मध्ये, तर तुमचा डिलिमिटेशनला पाठिंबा असणार तुमच्या पक्षाचा? याचे निर्णय त्या आमच्या तिथल्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई घेतील। कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत। ज्या पद्धतीनं तुमचे खासदार तुम्हाला सोडून गेले तुम्हाला कळलं नाही, तसंच येणाऱ्या काळात उरले सुरले महाविकास आघाडीतले आणि इंडिया ब्लॉकमधले ब्लॉक झालेले पक्ष देखील तुमची साथ सोड